आ हा हा हा, वाह! क्या बात है! ही सोलकढी करताना न नारळ सोललाय, न फोडलाय, न तो खवलाय, न त्याचं वरचं काळं पाट काढली, असं काहीही केलं नाहीये. तरी थंडगार, रिफ्रेशिंग आणि नारळाचीच सोलकढी आहे. नारळाचीच केलेली आहे. चला, मधुराज रेसिपी सज्ज आहे आणखी एक प्रॉडक्ट घेऊन. तर हे प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून गेस करा. रिव्हील होणार आहे या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता मधुराज रेसिपी मराठीवर. खूप युजफुल प्रॉडक्ट आहे तुम्हाला सांगते आणि अर्थातच 5 लकी विनर काढणार आहेत. त्यांना घरपोच मिळणार आहेत आकर्षक भेटवस्तू. चला पटाक्कन गेस करा कमेंट करून. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आत्ता अलीकडेच आहे ना, मी आपलं दुसरं चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडीवर पारंपरिक पद्धतीने सोलकढी कशी करायची ते दाखवलं होतं. म्हणजे खवलेला नारळ वापरून तो मिक्सरला फिरवून वगैरे वगैरे. पण तिथे आहे ना, तेव्हा एक काकूंनी खूप छान सजेस्ट केलं. सुनंदा तांदळे काकू आहेत. आय होप काकू आहेत किंवा ताई म्हणूयात. सुनंदा ताईंनी खूप छान सजेस्ट केलं की एवढा घाट घालायची गरज नाहीये. त्यांनी मला एक खूप छान शॉर्टकट मेथड सांगितली. तर त्यांनी काय सांगितलं, शहाळं घ्यायचं, शहाळ्याची आतची मलई असते ना, त्याची सोलकढी करायची आणि त्याचं जे पाणी असतं तेच वापरायचं. सोलकढी पटकन होते. नारळ खोवायचं, परत ते चोथा राहतो तो टाकून द्यायचा. ते वाईटही वाटत नाही आणि नारळ न फोडता, न खोवता हे अगदी झटकीपट तयार होतं. तर चला, सुनंदाताईंनी आपल्याला जशी रेसिपी सांगितली तशी फॉलो करूयात. बरं, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साहित्य काय काय घेतलंय ते बघू. एक शहाळ्याचं पाणी आहे. सो जिथे मी शहाळं विकत घेतलं त्यांना सांगितलं की मला याचं पाणी आणि मलई वेगळी वेगळी करून द्या. तर ही एक शहाळ्याची मलई पण आहे. त्यासोबत 8 ते 10 आमसुलाच्या पाकळ्या एक तासभर पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या. ओलसर आमसूल घ्यायचं, कोकमही त्याला म्हणतात. 4 ते 5 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरं, 1 ते 2 हिरवी मिरची. आहे की नाही? अगदी सोप्पं आहे. म्हणजे नारळ फोडायची देखील गरज नाहीये आणि हा कुटाणा पण घरी करायची गरज नाही. शहाळ्यातली मलई काढा वगैरे जिथून तुम्ही शहाळं विकत घेता त्यांना सांगा, ते सगळं करून देते. सगळ्यात मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं. याच्या बुडाशी हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि शहाळं घालायचं. आधी शहाळ्याचं पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घेऊ. आता थोडं थोडं हे शहाळ्याचं पाणी घालूयात. सगळे एकदम नका घालू, नाहीतर मग ते वाटलं जात. हे देखील पाणी घालूयात आणि चांगलं मिक्सरला फिरवून घेऊ. काढूयात. सुरेख दिसतंय की नाही? परफेक्ट झालंय. अगदी दाटसर झालंय. आता यामध्ये पाणी लागतं. शहाळ्याचं पाणी पण लागतं आणि जितकं शहाळ्याचं पाणी होतं तितकंच वरण देखील मी पाणी घातलं. आता यामध्ये हे आमसुलाचं पाणी गाळून घालूयात. ओलसर आमसुला घ्यायची म्हणजे त्याला रंग खूप छान येतो. चवीपुरतं मीठही घालूयात. काही जण म्हणतात यामध्ये साखर जरी घातली तरी चालते. वाह, काय बहारदार रंग आलाय बघा. आणि परफेक्ट सोलकडीचं टेक्स्चर देखील आलं. अगदी मस्त झालंय. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता हे पुन्हा एकदा मी गाळून घेते म्हणजे त्यामध्ये आलं, लसूण, मिरची याचं जे काही असेल मिश्रण ते गाळलं जाईल आणि सोलकढी पिताना दाताखाली येणार नाही. परफेक्ट. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. क्या बात आहे. पण बघा, एकसंध झाली आहे. हे बघा, आपण सोलकढी करतो की नाही अगदी तसंच रंग आणि टेक्स्चर आलं आहे आणि एकसंध झालं आहे. पाणी एकीकडे, नारळाची साय एकीकडे, शहाळ्याची मलाई एकीकडे, असं अजिबात झालं नाही. आता मेन म्हणजे टेस्ट. आ वा वा, परफेक्ट. म्हणजे आपण खोवलेल्या नारळाची जशी सोलकढी करतो अगदी तीच चव येते आणि कमी त्रासात, कमी खर्चात आणि कमी मेहनतीमध्ये. एकच नारळ घेतला आहे, एकच शहाळं घेतलं. मी आधीच्या रेसिपीला पण एक खवलेला नारळ वापरला होता. तर जवळपास एक 10-15 रुपये ॲड होतात नारळाच्या किमतीत. शहाळं ताजं घेतलं तर म्हणजे 50 रुपयाचं शहाळं आणलं तर मस्तपैकी 8 ग्लास तुमची सोलकढी, थंडगार अशी सोलकढी तयार होते आणि कुठेच तुम्हाला चवीमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही.
थँक्यू सो मच सुनंदाताई, तुम्ही ही रेसिपी शेअर केल्याबद्दल. म्हणजे काय लाईफ सेवर आहे तुम्हाला सांगते. मी तर म्हणते शहाळं आहे ना, पाणी प्यायल्यावर आपण ते शहाळं फेकून देतो. सगळेच जण त्याची शहाळ्यातली मलाई खात नाही. मग ते घरी आणायचं, त्यांना म्हणायचं काढून द्या हे आणि मग शहाळ्याचं पाणी जरी नसलं तरी नॉर्मल पाणी घालूनही तुम्ही ही सोलकढी करू शकता. तितकीच रुचकर होते. वाह! वाह, 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 वाह! आता काय म्हणू तुम्हाला सुनंदाताई, खरंच हॅट्स ऑफ टू यू. थँक यू इतकी छान टिप दिल्याबद्दल. चला नक्की करून बघा. अगदी लाईफ सेवर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहाळ्याचं पाणी पिता, उरलेली मलाई बॅगेत भरून घरी घेऊन या आणि सोलकढी करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.